फक्त आंबेगावात नाही तर पुणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्र राज्यात नाही तर संपूर्ण भारत देशात सर्वात मोठी दूध भेसळखोरांवर जे कारवाई झाली त्या कारवाईतली नावं समोर आली. तर आता मी आहे इथं सिद्धिविनायक मंदिरापाशी बोरवडी येथे. येथूनच त्या कारवाईला सुरुवात झाली असं कळतं आहे. आता कारवाई ज्यांच्यावर झाली आहे त्यांची मी तुम्हाला नावं पहिली वाचून दाखवतो. सुशांत बबनराव हिंगे मनसर, हेमंत टेके अकलूज, संदीप लोढा मनसर, संजोग यादव भिवंडी, चेतन भोर जुन्नर, कैलास लाळगे शिरूर, कुणाल कुलवडे जुन्नर, शुभम स्थिरावले अहिल्यानगर, सचिन सपकाळ शिल्लोड, वैभव हांडे जुन्नर, शुभम वाळुंज मनसर, अभिजित करंडे राहुरी, रोशन दरेकर अवसरी, राजू सांडभोर अवसरी, प्रमोद घोरपडे राहुरी, प्रमोद कडू राहुरी, बापूराव गाडे दौंड, सोनू घोरपडे सोलापूर, विठ्ठल जाधव पाबळ, अभिजित काटे उरुळी कांचन, अभिजित शेंडकर माही जळगाव, आकाश सावंत जुन्नर, सतीश केंजळे पाबळ, मनोहर ढमाले कडूस, ठक्षे नारगडे पिंपळगाव, तर राजू तांबडेमाळा. म्हणजे इथंच. आता जर ही नावं जर पाहिली आणि नावांमधलं जर नेक्सस पाहिलं तर कोण जिल्हा परिषद सदस्याचा पुतण्या आहे, कोण पंचायत समिती सदस्यांचा पती आहे. तर आता एक जर आरोपी याच्यात पाहिला संदीप लोढा, तर हा 15 वर्षापूर्वी यांच्यावर ह्याच कारणास्तव कारवाई झाली होती आणि हा आता मोकाट होता. म्हणजे जर आता हे नेक्सस पाहिलं तर यांनी हे सगळं रॅकेट पकडले, पुरवठा करणाऱ्यापासून तर ते संकलन करणाऱ्यापर्यंत आणि ते कृत्रिम दूध बनवण्यापर्यंत. आता पकडलं नाही हे फक्त याच्यात की हे दूध वितरित कुणाकडे करत होतं किंवा ज्या मोठ्या डेअऱ्यांमध्ये हे दूध घातलं जात होतं असा संशय. हे मात्र अजूनही अद्याप FDAला कळलेलं नाही आहे. आता ते कसं शोधतायत ते आताच सांगणं काही हे ठरणार नाही. आता जर जिल्ह्यांची परिस्थिती पाहिली तर जवळजवळ पुणे असेल, ठाणे असेल, अहमदनगर, सोलापूर, संभाजीनगर आणि जळगाव एवढ्या ठिकाणी ह्या दुधाचं म्हणजे हे विषारी दूध सर्व लहान बाळांना वगैरे पेरलं गेलं आहे. आता कारवाई याच्यावर कशी होणार आहे, कारण कालपासून तर काही सांगतही नव्हते. काल बऱ्याच जणांच्या अशा अपेक्षा होत्या जनतेच्या नावे जाहीर करा वगैरे, पण हे FIR सुद्धा काल पोलीस प्रशासन देत नव्हतं. ही राहुल कुलकर्णी जे पत्रकार आहेत त्यांनी ब्रेक केली, त्याच्यानंतर ही नावंही बऱ्यापैकी आता कळालेत. आता ही जर नावांची परिस्थिती पाहिली आणि आता ते संदीप लोढा जर तुम्ही कालचे व्हिज्युअल पाहिले तर अक्षरशः म्हणजे खाऊन एवढे हे विषाचं दूध गरिबांना पाजून एवढे लठ्ठ झालेत की ते अक्षरशः त्या पोलिसाच्या खांद्यावर हात देऊन मग यांना पायऱ्या उतरायला लागत होत्या. ज्या एवढ्या नजरा मेलेल्या होत्या. नशीब तुकाराम मुंडे असतील, गिल साहेब असतील, यांचं खरंच मनपूर्वक आभार. यांनी चांगल्या पद्धतीने कारवाई केली आहे. फक्त आता अपेक्षा अशी आहे की एवढं जे त्यांनी सगळं नेक्सस काढले तर हे दूध कुठं पुरवलं जात होतं आणि तिथून ते वितरित कसं झालं ह्याही वाटा त्यांनी शोधल्या पाहिजे. कारण ही आता ग्रामीण जनतेतून असेल, सामान्य जनतेतून असेल, सर्वांकडून ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.